आज चिंतनासाठी ओवी घेतलेली आहे. योगियांची योगी ज्ञानेश्वर महाराज. ओवी अशी आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. ओवी क्रमांक आहे 126. ओवी काय आहे? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. ओवी सगळ्यांना आठवणीत राहायला पाहिजे, नाही तर काय होतंय, प्रवचन सगळं होतं आणि लास्टला विचारलं काय ओवी घेतली होती, काही माहीत होत नाही आपल्याला. ओवी माहिती पाहिजे, त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात राहील. ओवी कुठली आहे? ज्ञानेश्वरीमधील अध्याय 2 126 क्रमांकाची ओवी आहे. आणि माऊलीने 16व्या श्लोकावर भाष्य केलेलं आहे. 16व्या श्लोकावर भाष्य केलेलं आहे. श्लोक आहे, नासतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सतः, उभयोरपि दुष्ट अंत तू अनयो तत्वदर्शिबी. असा हा श्लोक आहे. ह्या श्लोकावर माऊलीने मराठीमध्ये भाष्य केलेलं आहे. का भाष्य केलं? त्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना संस्कृत कळत नव्हतं, त्यामुळे प्राकृतमध्ये आणलं, मराठीमध्ये त्याने लिहिलं. ते सर्वसामान्यांना ते ज्ञान, ते गुप्त जे ज्ञान आहे, जे दडलेलं ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानानं आपल्याला मुक्ती मिळणार आहे, ते ज्ञान माऊलींनी मराठीमध्ये आणलं. आम्हा सर्व जीवांच्या कल्याणासाठी ते ज्ञान आम्हाला त्याच्यावर भाष्य केलं, भगवद्गीतेवरती भाष्य केलं आणि ते ज्ञान आमच्यासाठी खुलं केलं. तर श्लोक असा आहे तो. श्लोकाचा साधारण अर्थ असा आहे, नासतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सतः. मिथ्या पदार्थाला सत्यत्व नसतं, मिथ्या पदार्थाला सत्यत्व नसतं आणि सत वस्तूचा कधीही अभाव नसतो. सत आणि मिथ्या या दोन्हींचा निर्णय तत्वदर्शी पुरुष करतात. सत आणि मिथ्या या दोन्हींचा जो निर्णय आहे हे तत्वदर्शी पुरुष करतात, असा हा श्लोकाचा अर्थ आहे. आणि ह्या श्लोकावरती माऊलीने काय केलेलं आहे? भाष्य केलेलं आहे. याच्यावर मराठीत ओवीबद्ध 8 ओव्या घातलेल्या आहेत. 8 ओव्या काय केल्यात? लिहिलेल्या आहेत. पहिली ओवी माऊली या श्लोकावर सांगतात, अर्जुना, हे सगळं भगवद्गीता जे काही सांगितलेले आहे भगवंताने, ते अर्जुनाला सांगितलेली आहे. आणि अर्जुनाच्या माध्यमातून, अर्जुन फक्त काय आहे या ठिकाणी निमित्त आहे, पण आम्हा सर्व जीवांचा उद्धार करण्याकरिता हे ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी काय केलं तर ते मराठीमध्ये त्याचं रूपांतर केलं. संस्कृत कळत नव्हतं म्हणून ते मराठीमध्ये रूपांतर केलं, सर्व जीवांचं कल्याण व्हावं म्हणून. म्हणून यासाठी माऊली आता काय करतात, ह्या श्लोकावर भाष्य करायला लागलेत. पहिला श्लोक, त्याच्यावर ओवी माऊली सांगतात. माऊली म्हणतात, अर्जुना, आज मी तुला एक तत्वज्ञान सांगतो. काय म्हणतात? माऊली म्हणतात, आज मी तुला एक तत्वज्ञान सांगतो, ते तू तत्वज्ञान ऐक. असं एक तत्वज्ञान आहे, ते मी तुला गुप्त तत्वज्ञान आज सांगतोय. ते तत्वज्ञ ज्ञानी पुरुष, ते तत्वज्ञ ज्ञानी पुरुष आणि विचारवंत संत महात्मे त्या तत्वाला फक्त जाणतात. इतर लोक त्याला जाणत नाहीत. त्या तत्वाला इतर लोक, सर्वसामान्य लोक त्याला जाणत नाहीत. असा अर्थ ह्या आपल्या आज जे चिंतनासाठी घेतलेली ओवी आहे ह्या ओवीचा आहे. या उपाधी माझी गुप्त, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. ते तत्वज्ञ फक्त संत स्वीकारतात. का स्वीकारतात? ती उपाधी आहे, गुप्त उपाधी आहे. ते ज्ञान जे आहे, ते जे चैतन्य आहे ते गुप्त आहे, ते दडलेलं आहे. ते चैतन्य दडले असल्या कारणानं सर्वसामान्य माणसांना तिथपतर विचार करण्याचं सामर्थ्यच नाही. कारण हे सर्व देहादी जगत जे आहे ते पूर्ण मायेच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळं देहादी ज्यानं देह धारण केलेला आहे त्यांना ते तत्वज्ञान
माहीतच नाही, कळतच नाही असं काही चैतन्य आहे, असा त्याचा अर्थ आहे. या उपाधी, आता या हा शब्दप्रयोग या ठिकाणी माऊलीने केलेला आहे. या म्हणजे काय, तर या म्हणजे हे देहादी जगत जे आहे, देहादी जगत, सर्व प्राण्यांनी देह धारण केला आहे. या विश्वामध्ये ज्यानं ज्यानं देह धारण केलेला आहे त्याच्याकडे निर्देश केलेला आहे माऊलीने. या उपाधी, ह्या विश्वामध्ये जे काही आपल्या डोळ्यांना जे काही दिसतं त्याला निर्देश केलेला आहे. या शब्दाने तिकडे काय केलेलं आहे, इंडिकेट केलेलं आहे, तिकडे दर्शवलेलं आहे. ते या उपाधी, या शब्दापासून माऊलीने पुढचा शब्द घातला, उपाधी. उपाधी म्हणजे काय, देहाला उपाधी म्हणतात. उपाधी, आता उपाधीमध्ये माऊलींना जी उपाधी सांगायची आहे ती वेगळी सांगायची आहे, आणि देहाला धरून जी उपाधी आहे ते मायाजनित आहे, असा फरक आहे. ते इथं दोन ठिकाणी फरक आहे. या उपाधी माझी गुप्त म्हणलेला आहे, माऊलीने म्हटलेलं आहे या उपाधी माझी गुप्त उपाधी आहे म्हणतात. हे कुणाला सांगायला लागलेत, अर्जुनाला सांगतात. ते तत्वज्ञान अर्जुनाला सांगतात माझी उपाधी आहे ती गुप्त आहे, ते इतरांना कळत नाही. ते कुणाला कळते मग, ते तत्वदर्शी जे आहेत, जे ज्ञानी आहेत, ते विचारवंत आहेत, त्यांनाच फक्त ते तत्वज्ञान कळतं, ते चैतन्य त्यांना कळतं फक्त. इतरांना ते चैतन्य कळत नाही, सर्वसामान्यांना ते चैतन्य कळत नाही. फक्त साक्षात्कारी पुरुषांनाच कळतं, विचारवंतांना कळतं, ज्ञानी पुरुषांनाच ते तत्वज्ञान कळतं, इतरांना ते कळत नाही. म्हणून माऊली म्हणतात या उपाधी. उपाधी म्हणजे काका आमचे सद्गुरू म्हणतात उपाधी म्हणजे काय, कटकट. उपाधी म्हणजे काय, कटकट म्हणतात. या ठिकाणी दोन विचार केला जातो. उपाधी एक मायाजनित आहे आणि एक पारमार्थिक उपाधी आहे, आणि माऊलींना या ठिकाणी पारमार्थिक उपाधी सांगायची आहे. माऊलींना काय सांगायचं, पारमार्थिक उपाधी सांगायचं आहे. आणि शरीराला जर विचार केला तर शरीर ही उपाधी आहे, ही मायाजनित आहे. हे विश्व जे दिसतं हे पूर्ण मायाच्या अंडर कंट्रोलमध्ये येतं, ते पूर्ण मायाच्या अंडर कंट्रोलमध्ये येतं. हा जो प्रपंच आहे हा प्रपंच पूर्ण मायाजनित आहे. हा प्रपंच दिवसेंदिवस परिवर्तनशील आहे. दिवसेंदिवस त्याचं काय होतं, परिवर्तन व्हायला लागलं. आता परिवर्तन कसं व्हायला लागलं, एक श्लोक माऊलीने मागच्या 14व्या ह्याच्यामध्ये सांख्ययोगामध्ये सांगितलेला आहे. देहिनस्मिन यथा देहे कौमरम यौवनम जरा तथा देहांत प्राप्ती धीर सत्र न मोहिती. इथं कसं परिवर्तन व्हायला लागले, ह्या देहाला लहानपण असतं, परिवर्तन सुरू झालं आता ह्या देहाचं. लहानपणाची युवा अवस्था येते, युवा अवस्थेनंतर कुठली अवस्था येते, वृद्ध अवस्था येते, अशी ह्या देहाची अवस्था येतात. पण त्या चैतन्याला कुठलीही अवस्था, त्या उपाधीला कुठली अवस्था नाही. जे माऊलींना सांगायची जी उपाधी आहे त्या उपाधीला कुठलीही अवस्था नाही, तो अवस्था रहित आहे. असं जे चैतन्य, जे गुप्त आहे, जे दडलेलं आहे, ते चैतन्य माऊलींना सांगायचं आहे या ठिकाणी. आणि आम्हाला जर उपाधी युक्त आम्ही जगायला लागलोय, इथं दोन विचार आहेत, उपाधी, व्यवहारजनित उपाधी. आता उपाधी म्हटलं की पंतप्रधान ही उपाधी आहे, मुख्यमंत्री ही उपाधी आहे, सरपंच ही उपाधी आहे, डॉक्टर उपाधी आहे, वकील उपाधी आहे, देह उपाधी आहे, देहाला दिलेल्या नावाची उपाधी आहे. त्या सगळ्या ह्या विश्वामध्ये ह्या सगळं जे काही दिसतं, नाम रूप जे घेतलेलं आहे, त्या सर्व उपाधी आहेत. आणि ह्या उपाधींचा ह्यो व्यवहारजनिक उपाधी म्हणायची. ही उपाधी आपल्याला काय करावं लागेल, हळूहळू काढावी लागणार. आणि ह्या उपाधीमध्ये जे दडलेलं आहे, ह्या देहाला जी उपाधी आहे, मी देह, हे जगत सत्य वाटणं, ही दुसरी उपाधी. मी देह आहे ही जी उपाधी आहे, ह्या उपाधी हळूहळू आमच्या लक्षात आली पाहिजे. आणि त्या उपाधीच्या आतमध्ये दडलेलं एक चैतन्य, ती उपाधी माऊली सांगायला. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. शरीराच्या मध्ये एक दडलेलं काय आहे, चैतन्य आहे. ते तत्वज्ञ फक्त संत स्वीकारतात आणि त्यांना त्यांचा अभ्यास केलेला आहे. ह्या चैतन्याचा, ह्या तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला आहे. आता आपण मगाशी विषय घेतला, देहिनस्मिन यथा देहे, ही जी अवस्था आहे
ह्या शरीराच्या अवस्था आहेत. पण हे शरीर दिवसेंदिवस काय व्हायलंय, परिवर्तनशील व्हायला लागले. कधी लहानपण, कधी युवा अवस्था येते, कधी वृद्धावस्था येते. ह्या अवस्थेमध्ये हळूहळू शरीराचं परिवर्तन दिसतं आणि शरीरा संघर्ष ह्या जगताचंही काय व्हायला लागलंय, पूर्ण परिवर्तन व्हायला लागलंय. कुठल्याही गोष्टीचं घ्या, जनावरांचं घ्या, झाडांचं घ्या, पशुचं घ्या, पक्षी घ्या, अन्य तुरेक योनी कुठलीही घ्या, त्याच्यामध्ये परिवर्तन दिसते आपल्याला. पण ह्या परिवर्तन होणाऱ्या ह्या जगतामध्ये एक न परिवर्तन होणारं एक तत्व आहे, त्याला चैतन्य म्हणतात. आणि ते चैतन्य मौल्यांना सांगायचं, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ते चैतन्य प्रत्येक देहामध्ये आहे. देहादी जगामध्ये ह्या विश्वाच्या उपाधीमध्ये एक असं चैतन्य दडलेलं आहे, ते गूढ आहे, ते व्यापक आहे. ते चैतन्य संत स्वीकारतात, कारण त्यांनी सत्यत्वानं ते जाणलेलं असतं, आत्मत्वाने त्यांनी ते जाणलेलं असतं आणि ते तत्वज्ञ त्यांनी ग्रहण केलेलं असतं संतांनी. म्हणून संत ते तत्वज्ञान काय करतात, स्वीकारतात. म्हणून माऊली म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, ही माझी जी मी तुला जी उपाधी सांगवलं, ही गुप्त उपाधी ह्या देहादी जगामध्ये जेवढे काही देह दिसतात, जे काही जड दिसतं, जे काही ह्या विश्वामध्ये जे काही आपल्या डोळ्यांना दिसतं, त्यामध्ये गुप्त रूपाने ते चैतन्य प्रत्येकांच्या मध्ये विराजमान आहे. माऊली म्हणतात ते चैतन्य काय आहे, विराजमान आहे. मग त्या चैतन्याचा स्वीकार फक्त कुणी केलेला आहे, संत स्वीकारतात. इतरांना कुणाला काय माहिती आहे का बघा त्याबाबत, जरी माहिती असेल तरी ते स्वीकारत नाही. ते स्वीकारत नाही का, त्याचा अनुभव आलेला नसतो. संतांना त्याचा अनुभव आलेला असतो. कसा हो संतांचा अनुभव आला, संतांना कसा अनुभव आला त्यांचा, संतांनी त्याचा अभ्यास केला, वेदांचा अभ्यास केला, उपनिषदांचा अभ्यास केला, ब्रह्मसूत्रांचा अभ्यास केलेला आहे त्याचा संतांनी. आणि ते जे ज्ञान त्यांनी घेतलेलं आहे, ते परोक्ष ज्ञान त्यांनी जे घेतलं आणि त्या परोक्ष ज्ञानाचा त्यांनी अप्रोक्ष अनुभव घेतला. त्याने कुणी अनुभव घेतला, संतांनी अनुभव घेतला. संतांचं चरित्र पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्यांचं पूर्ण आयुष्य अभ्यासामध्ये गेलेलं आहे. सतत चिंतन, अखंड चिंतन, विठोबाचे अखंड चिंतन करतात संत. त्यामुळे ते तत्वज्ञ कसं स्वीकारलं, तर ते अशा प्रकारे स्वीकारलेलं आहे त्यांनी. कारण त्यांनी त्यांचा त्या तत्वाचा खोल अभ्यास केलेला आहे, गाढा अभ्यास केलेला आहे त्या तत्वज्ञानाचा. आणि तेव्हा ते जे गुहे दडलेलं व्यापक जे तत्व आहे, ते तत्वज्ञानापर्यंत ते संत महात्मे पोचले. त्यांना त्याचा अनुभव आला. आपल्याला अनुभव येतो. आपला अनुभव कसा आहे बघा, आपल्या एखाद्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं की गुळ गोड आहे, असा अनुभव लिहिलेलं असतं. आपण वाचलं म्हणजे परोक्ष ज्ञान झालं, त्याचं ज्ञान झालं फक्त, पण अनुभव आला काय, त्याचा अनुभव आला कोणाला, पुस्तकामध्ये वाचलं गुळ गोड आहे, साखर गोड आहे, पोळी गोड आहे, पण प्रत्यक्षात कागदावर फक्त वाचलेला आहे, पण प्रत्यक्षात त्याचा अनुभव आलेला नाही आहे. मग ते अनुभव कधी येईल, प्रत्यक्षात गुळ खावं लागणार आहे, साखर खावं लागणार आहे, पोळी खावं लागणार आहे. आणि तेव्हा जो अनुभव येतो त्यावेळी त्यांना कृतार्थ होतात ते. तसं संतांनी संत महात्म्यांनी ह्या सर्व वेदामध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, उपनिषदामध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, ते तत्वज्ञान त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. जसा गुळाचा अनुभव घेतल्यानंतर गुळ किती गोड आहे ते फक्त त्यालाच कळतं, ज्यानं घेतलं त्याला. ज्यानं घेतलं नाही त्याला अनुभव येईल काय, नाही. मग इतर जे समाज आहे, इतर जे आपण आहोत लोक, त्यांना त्या तत्वज्ञानाचा अभ्यास लागत नाही, त्याचा अंदाज लागत नाही त्या चैतन्याचा. पण संतांना त्याचा अंदाज लागलेला असतो, त्याचा त्यांना अनुभव आलेला असतो. कारण त्यांचं अखंड अभ्यास त्यांनी त्या तत्वाला जाणण्यासाठी केलेला असतो. आणि त्यावेळी ते तत्वज्ञान संत का स्वीकारतात, तर त्यासाठी संत स्वीकारतात. अखंड त्याने अभ्यास केलेला, खोल अभ्यास केलेला असतो, खोल चिंतन केलेलं असतं. आणि चिंतन केल्यानंतर मग ते आमच्यासाठी प्रकाशित करतात. तसं जीवन जगतात ते संत. आमचे काका, आमचे सद्गुरू प्रत्यक्षात उदाहरण आहे ते आता येते.
संत कसे जगतात, कसे बोलतात, काय जीवनमुक्त अवस्था असते, काय संतांचं जीवन असतं, काय त्यांचं चरित्र असतं, हे प्रत्यक्षात माझे सद्गुरू या ठिकाणी जगून आम्हाला तुम्हाला दाखवायला आले आजकाल. बघा, ज्यावेळी संत आपण पुस्तकामध्ये संतांचं चरित्र वाचतो तेव्हा ते लांब लांब दिसतात, पण संत आता आपल्या जवळ आलेत आणि जवळ आल्यानंतर आपल्याला आता आपलं काम व्हायला पाहिजे. आपण तेवढा भाव त्यांच्यावर ठेवायला पाहिजे, तेवढी निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. तेव्हाच ते जे चैतन्य आहे, ते जे तत्वज्ञान आहे, त्यांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला काय करतील, ते तत्वज्ञानाचा काय करतील, बोध करतील. ते तत्वज्ञान असं आहे, ते चैतन्य असं आहे, या ठिकाणी आहे, ती दृष्टी आमची विकसित करतात. ते आम्हाला ती डोळ्यानं दिसायची ती दृष्टी, लौकिकातली दृष्टी घालवतात. आणि कुठली दृष्टी देतात, तर ती दिव्य दृष्टी देतात आम्हाला. आणि त्यावेळी चैतन्याला बघण्याची दृष्टी येते आम्हाला. सर्वागटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश शस्त्रमी, अशी दृष्टी विकसित होते त्यावेळी. पण आता सध्या बघा, आपण ज्यावेळी आपला व्यवहार होतो समाजाशी, त्यावेळी देहाला धरून व्यवहार होतो तो. आणि देहाला धरून ज्यावेळेला व्यवहार होतो त्यावेळी आपल्याला अनुकूल आणि प्रतिकूल अनुभव येतात. आणि त्या कारणानं आम्हाला काय होतं, दुःख होतं. आणि परमार्थात तर दुःखाचं काय आहे, वाकडा आहे. जो परमार्थिक आहे त्याला दुःख झालंच नसले पाहिजे म्हणतात काका. दुःख त्या पारमार्थिकांना झालंच नसलं पाहिजे म्हणतात. असा अभ्यास केला पाहिजे आपण, की दुःख हे माझं स्वरूप नाही, सुख हे माझं स्वरूप आहे. आणि निरंतर त्या सुखाला प्राप्त करण्यासाठी आपला सतत प्रवास त्या बाजून झाला पाहिजे. आपला प्रवास चालू कुठं आहे, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, इकडं आमचा प्रवास चालू आहे, संसारामध्ये आमचा प्रवास चालू आहे. पण इकडं प्रवास आपला कमी पडतोय. इकडचा प्रवास आपण दिवसेंदिवस वाढला पाहिजे, सतोगुण वाढवला पाहिजे, संत संगतीमध्ये बसलं पाहिजे, भजन कीर्तनामध्ये बसलो पाहिजे, कथेमध्ये बसलो पाहिजे. तेव्हा ते जे गुह्य दडलेलं ज्ञान आहे, जे माऊली सांगायला, या उपाधी माझी गुप्त, ही उपाधी आहे, हे जे चैतन्य आहे, ह्या देहामध्ये जे दडलेलं चैतन्य आहे, ते तेव्हा प्रकाशित होईल, तेव्हा ते चैतन्य आपल्याला कळायला लागेल. तोपर्यंत चैतन्य कळणार नाही आम्हाला, तुम्हाला सर्वांना. म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे, संत संगती, संताच्या संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते, संतांची संगत घडली पाहिजे. तेव्हा ते दडलेलं ज्ञान, माऊलींना जे ज्ञान सांगायचं आहे, माऊलींना जे ज्ञान दाखवायचं आहे, ते ज्ञान तेव्हा आपल्याला कळेल. अन्यथा आपल्याला ते ज्ञान कळणार नाही, ते दडलेलं चैतन्य कळणार नाही. आणि चैतन्य जर नाही कळलं तर आमची काय होईल, मग दुर्गती होते. 84ची व्यवस्था करून ठेवतो मग आपण. म्हणून हा नरदेह भेटलेला आहे, हा वाया नाही घालवायचा. तुकाराम महाराज म्हणतात, याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. असं संकल्पना घट्ट पकडून धरायची. हे विचार आता हृदयामध्ये ठाम मांडून ठेवायचे आपण, की या देहामध्येच तो परमानंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तो कधी शक्य आहे, संतांच्या संगती, मनोमार्ग गती, संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. तेव्हा तो गोपाळ आपल्यावर कृपा करणार आहे. पण आपण याच्यापासून जर विन्मुख झालो तर मग आपलं काय होईल, हे त्याचं कारण आहे. म्हणून सतत हरिपाठ का सांगितलं, यासाठी सांगितलंय. हरिपाठामध्ये नुसतं जाऊन नाचण्यासाठी नाही हरिपाठ केलेला. माऊलींना अट्टहास आहे, माऊलींना अट्टहास आहे की हरिपाठ समजून घ्या, ज्ञानेश्वरी समजून घ्या, चांगदेव फसट समजून घ्या, अमृतानुभव समजून घ्या. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष म्हटले, या व्यतिरिक्त जे उरले ते करंट पुरुष म्हटले. बघा, समजून घेतला पाहिजे परमार्थ, समजून घेतला पाहिजे हरिपाठ, समजून घेतले पाहिजे ग्रंथ सगळे. आम्ही ते नाही करत. आम्ही काय करतो, आमचा सगळा काय चाललाय, खेळखंडोबा चाललेला आहे. लक्षात घ्या, नामस्मरण केलं कसं केलं पाहिजे, वारी कशा केल्या पाहिजेत, हे सगळं व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. आम्ही काय करतो,
न जाणता कोटीवरी, काही समजून घ्यायचं नाही पण करायचं. वाऱ्या करायच्या, एकादशा करायच्या, हरिपाठ करायचा, सगळं करतो, करायला पाहिजे, नाहीच नाही. तो पूर्वजांनी बसून दिलेली एक सुंदर घडी आहे, ती फार सुंदर त्यांनी घडी बसून दिलेली आहे. आम्हाला सतोगुण आमचा वाढण्यासाठी, भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी फार सुंदर ही घडी बसून दिलेली आहे. सुंदर आहे ते, पण ते कसं करावं ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. तो मोक्षाचा अधिकारी होत नाही. समजून घेतलं पाहिजे सगळं व्यवस्थित. आता ही ओवी आपण जे चिंतनासाठी ही घेतलेली आहे, ह्या ओवी जेव्हा आपण निरूपण करतो या ठिकाणी, तर ही ओवी समजून घेतली पाहिजे आपण. ह्यामध्ये आपल्याला काय तर कळलं पाहिजे, आणि कळवून घेतल्यानंतर मग प्रत्यक्ष साधन करता येतं, भगवंताची प्राप्ती करून घेता येते मग तेव्हा. आणि जर आपण काही समजून नाही घेतलं आणि सगळं करायला लागलो, दिंड्या करायला लागलो, वाऱ्या करायला लागलो, हरिपाठ करायला लागलो, सगळे वर्ग अटेंड करायला लागलो, पण येता येतो तर सगळं व्यवस्थित आपल्याला कळतं, समजतं, मुंड्या आपण सर्वजण हलवतो, पण घरी गेले की परत आपलं काय होतं, आणि ये रे माझ्या मागल्या. हे कुठंतरी बदलाव आपल्यामध्ये आला पाहिजे. बदल झाला पाहिजे. मला आता दुःख भोगायचं नाही आहे. चुकीमुळं माझ्या दुःख भोगायला लागलोय मी. मुक्त होता परी झालाशी तू बद्ध, माझे माझे छंद करून या. मी आणि माझे हेच माझ्या दुःखाचं कारण आहे. मग मी आणि माझं हे जोपर्यंत आम्ही काढणार नाही तोपर्यंत आम्हाला वर्म कळणार नाही. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, हे वर्म आम्हाला कळले पाहिजे. म्हणून परमार्थ समजून घेतला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, ही उपाधी माझी गुप्त आहे, पण ती कळेल केव्हा? तुम्ही संतांच्या संगतीत गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ही उपाधी कळणार नाही. या देहामध्येच उपाधी आहे. देव आमच्यापासून 10 कोस नाही, देव आमच्यापासून फक्त एक क्षणाचा फसलाय त्यांच्याने आमच्यामध्ये. वृत्ती स्थिरावली, परब्रह्मी झाली की संपला आपला काम. मन हे निश्चळ झाले एकेठाई, तया उणे काही निज सुख, ब्रह्मरसो गोडी तयासी फावली, वासना निमाली समोर ज्याची, नाही त्या विटाळ अखंड सोहळी, उपाधी वेगळी जाणीवेची. ही उपाधी जी आहे ही शरीराची उपाधी निराश केला पाहिजे आपण. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी माणूस आहे, ही जी उपाधी आहे, मी देह आहे, हे जग सत्य आहे, ह्या उपाधीपासून आपल्याला हळूहळू काय व्हायला पाहिजे, त्याचा निराश केला पाहिजे. तेव्हा ते चैतन्य माऊली जे सांगायला लागल्यात ते हृदयामध्ये आहे, तेव्हा कळेल आपल्याला. तोपर्यंत माऊलींना जे सांगायचं आहे ते आपल्याला कळून आले. संतांनी सर्व सांगितले आमच्यासाठी, आमच्या मुक्त होण्यासाठी, आम्हाला मुक्ती मिळण्यासाठी. तो परमानंद जे सुख आहे ते सुख देण्यासाठी सर्व संतांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हाकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. ओरडून सांगायला लागलेत, नाम घ्या. नाम घेते का कोण? सांगा बघू. मग घेतलं पाहिजे नाम की नाही सांगा? नाम घ्यायला पाहिजे. संतांनी सांगितलेलं आहे, तरी घ्या. तरीही कोणी घेणार आले? ओरडून सांगायला आलेत. मग नाम घ्यायला पाहिजे, हे चिंतन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, सगळं अगदी व्यवस्थित सगळं बसलं पाहिजे. तरच आपलं कुठेतरी ती व्यवस्थित घडी बसते, लक्षात घ्या. नाहीतर घडी बसत नाही आपली. मग आपण परमार्थिक आहोत का? लोक म्हणतात मी परमार्थिक आहे का? म्हणजे काय करता तुम्ही? दिंड्या करतो, वाऱ्या करतो, सगळं करतो. पण त्यांना म्हटलं तुम्हाला हरिपाठाचा पहिला जरासा अर्थ सांगू शकता का? ते विचारायचं नाही. जेवण घालाय आम्ही पुढाय, पत्राला उचलायला पुढाय, हे केलं पाहिजे, नाही असं नाही, करायला पाहिजे. पण ते सगळं समजून घेतलं पाहिजे. ज्यासाठी मी इथं आलोय, ज्यासाठी हरिपाठ मी करायला लागलोय, जे बी ह्या परमार्थामध्ये मी जे काही करणार आहे, परमार्थामध्ये मी जे बी काही करणार आहे, वारीला गेलो तर वारीला का जातोय मी? दिंडीमध्ये गेलो, दिंडीत का गेलो? माझं काय कारण आहे दिंडीत जाण्याचं? मला काय पाहिजे आहे? मला सुख पाहिजे आहे. मग तिथं जाऊन भांडणं करून चालेल काय? आम्हाला तिथं जाऊन भांडणं करून चालेल काय? वृत्ती शांत ठेवली पाहिजे ना. वृत्ती शांत ज्यावेळा होते त्यावेळी ती लीन होते, अंतःकरणामध्ये ती वृत्ती लीन होते. मग आम्ही वृत्ती स्थिर करत नाही, शांत करत नाही, मग आमचं कसं व्हायचं? म्हणून आमचा बिघाड चाललेला आहे.
4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ह्या मनावरती श्लोक दिलेत. मन हे निश्चळ झाले, चंचल ही मना कृष्ण प्रमादे बलवडम, तशाम निग्रह मन हे चादुर्यवस्य दुष्क्रम. हे मनाला कसं स्थिर करायचं भगवंत सांगतात. आम्हाला सगळी व्यवस्था केलेली आहे, संतांनी सगळं काही सांगितलेलं आहे. कितीतरी ग्रंथ आता आपल्यासाठी अवेलेबल आहे, पण आपण ग्रंथ वाचत नाही. सद्गुरूंच्यावरती संतांच्यावरती श्रद्धा ठेवायला पाहिजे. श्रद्धा, भाव, निष्ठा, प्रेम हे सगळं ठेवावं लागणार आहे आम्हाला. आणि याच्याशिवाय आम्हाला भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. हे असेल तर पुढची स्टेप येते आपल्याला, तोपर्यंत येत नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. बोलू नये. भाव पाहिजे, भाव असेल तर भक्ती घडते, प्रेम असेल तरच भक्ती होते, निष्ठा असेल तर भक्ती होते. आणि हे सगळं समुदाय आपल्याकडे हे जर जमलं तरच या उपाधी माझ्यामध्ये आहे ती तेव्हा कळेल आपल्याला. तो तर कळणार नाही. ते चैतन्य माझ्यामध्ये दडलेलं आहे, गुप्त आहे, ते चैतन्य तेव्हा कळेल. एकाएकी आम्ही म्हटलं सद्गुरूंच्याकडे गेलो, महाराज मला भगवंताचं दर्शन करून द्या. होईल काय हो? कसं होईल सांगा? त्याच्यामध्ये अंतकरणामध्ये 3 दोष आहेत. ते 3 दोष निवृत्त व्हायला पाहिजेत. मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. हे 3 दोष जो तर निवृत्त होत नाहीत तोपर्यंत साक्षात्काराची तिथं तयारीच होत नाही. त्याची साक्षात्कार तिथं होण्याची व्यवस्थाच नाही आहे. मल दोष हो अशा पद्धतीने गेला पाहिजे. वाईट गुण सगळं काढलं पाहिजे आपल्यातलं. सगळं वाईट गुण काढलं पाहिजेत आणि चांगलं गुण भरलं पाहिजेत. मग चांगलं गुण कुठे मिळतात हो? सांगा बघू. अगदी सहजच आहे. ज्या ठिकाणी भगवंतांची चर्चा होते त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, प्रवचनामध्ये बसलं पाहिजे, संतांची भेट घेतली पाहिजे. त्यावेळी तो गुण वाढतो, म्हणजे चांगलं गुण मिळतात. आणि चांगलं गुण आपण हळूहळू जमवायला लागलो की वाईट गुण हळूहळू काय होतात? कमी होतात. हे त्याचं लक्षण आहे. मलदोष जातो. मनाचं चांचल्य कधी कमी करायचं? विक्षेप दोष त्याला म्हणतात. ते विक्षेप दोष कसा घालवायचा? अभ्यासेन कौंतेय वैराग्येचे गृहीते. अभ्यास कर. कसला अभ्यास कर? नको तिकडं बघण्याची इच्छा होते त्याचा अभ्यास कर. तिकडं बघू देऊ नकोस. मग कुठं बघायचं? वाईट काय बघायचं नाही तर मग चांगलं बघायला हवंय पाहिजे त्याला. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात, घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख माझ्या विठोबाचे मुख. अशा त्याला हे लावायचं काम. ह्या डोळ्यांना चांगलं बघायला लावायचं, विठोबाचं मुख बघायला लावायचं. कानांना तसंच आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गान. आम्हाला चौकात जाऊन नको त्या गावातल्या सगळ्या घडामोडी ऐकायची इच्छा असते, पेपर वाचण्याची इच्छा असते, टीव्हीमध्ये अनेक धारावाहिक येतात ते बघण्याची इच्छा होते. पण कधी संत संगतीमध्ये जाऊन त्यांची चर्चा ऐकण्याची इच्छा होते का बघाव? मग आमचा सत्वगुण कसा वाढेल? विक्षेप दोष जाईल कसा? यासाठी जो साधक म्हणून घेतो स्वतःला आणि त्याला जर माऊलीने सांगितलेले या उपाधी माझी गुप्त ते जर पाहायचे असेल, ते जर संतांनी स्वीकार केले आणि ते आम्हाला जर स्वीकार करायचा असेल आणि मी सद्गुरूंचा जर शिष्य असेल तर त्यांनी प्रयत्नच केला पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय ते प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून म्हणतात बघा, प्रयत्नांगी परमेश्वर. असा कोणीही झालेला नाही आजपर्यंत की ज्यानं प्रयत्न केला परमेश्वरासाठी आणि ज्याला भगवंत प्राप्त झाला नाही. असा दाखवायला एकही अजून माणूस नाही आहे. ज्यानं प्रयत्न केला त्याच्या पदरामध्ये फळ निश्चित मिळालेलं आहे. मग आमचं तटाले कसं? हे तटाले प्रयत्न करायचं नाहीत, पण 100% मी पारमार्थिक आहे म्हणून घ्यायचं. मग हे तर विरोधाभास आहे. हे तर चुकीचं आहे. असं होणं शक्य नाही ना ते. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश. तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश, नका नाश करू या आयुष्याचा. शेवटी कट्टवळून सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत. बघा, तुकाराम महाराज दंडवत घालायला लागल्यात. म्हणजे किती संतांना आपल्याबद्दल प्रेम आहे हे लक्षात येतं तिथं. मग त्यांचं आपण ऐकायला पाहिजे.
आणि संतांचं कुठंतरी विश्वास ठेवल्यानंतरच आमची गती चांगली होते. नाहीतर गती आम्हा सगळ्यांना माहिती आहे आमची गती काय झालेली आहे. आमच्या पूर्वजांची गती काय झालेली आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आयुष्य जर निघून जातात, मी आणि माझं, हे माझं आहे, ते माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, माझं करण्यात आयुष्य गेलं आणि त्यातच मरून गेला. आजा गेला, पंजा गेला, बघता बघता नातू पोताही तिकडे गेले. मग आता तरी आमचे डोळे उघडले पाहिजेत. आता तरी ठेच लागायला पाहिजे आम्हाला. म्हणून म्हणता तुकाराम महाराज, आता तरी पुढे हाच उपदेश. अरे नका नाश करू आयुष्याचा. आता लागा, वाटेला लागा, पंढरीनाथाच्या वाटेला लागा, पांडुरंगाच्या वाटेला लागा. विना हातामध्ये घ्या, टाळ हातामध्ये घ्या आणि नाचत भगवंताचं भजन करा. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व संत आम्हाला सांगायला असं करा. पण आम्ही त्यांचं ऐकत नाही आणि ऐकत नसल्यामुळं आमची दुर्गती व्हायला आली, लक्षात घ्या. आणि ही दुर्गती आम्हाला 84 योनीमध्ये फिरवते. 84 योनीमध्ये फिरवते हे. आणि ही 84 जर आपल्याला चुकवायचं असेल तर माऊली म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य बघायचं असेल तर हे शरीर रूप मी देह आहे, ही माझी उपाधी मला काय करावी लागेल, काढावी लागणार आहे. ही मी देह नाही, मी अमोघ नाही, मी तमोघ नाही. मग मी कोण आहे? मी तत्वतः वासुदेव. मी तो आत्मा आहे. आणि आत्म्याला कुठलाही लवलेश लागत नाही, सुखाचा लागत नाही, दुःखाचा लागत नाही. असं ते तत्व जे आहे ते तत्व मी आहे. मी तत्वतः वासुदेव आहे. असा सतत विचार करावा लागणार आहे. मग आम्ही कुठला विचार करतो? मी देह, मी अमुक आहे. ह्या कारणानं आम्हाला सुख आणि दुःख झालं. दुःखाचं कारण तरी काय आहे? दुःखाचं कारण काय? दुःखाचं कारण हे शरीर आहे. म्हणून याला उपाधी म्हटलेलं आहे. कळलं का? योग याग विधी येणे नवी सिद्धी, वयाची उपाधी दंभ धर्म. इथं दंभ होतो आमचा ह्या उपाधीमुळे. हे शरीर हे उपाधी आहे आमची. ही उपाधी आम्हाला काढावी लागणार आहे. म्हणून मला सांगा, या उपाधी माझी गुप्त. ती गुप्त उपाधी जर तुला बघायची असेल तर तुझं अंतकरण शुद्ध तुला करावं लागणार आहे. तोपर्यंत आम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही. ती उपाधी समजून घेतली पाहिजे. आणि ही उपाधी जर समजून घ्यायची असेल तर एक उपाधी काढून टाकावी लागणार आहे. कुठली उपाधी? ही शरीर ही उपाधी. मी अमुक आहे ही उपाधी. ह्या उपाधीतनं हळूहळू आपल्याला काय करायचं आहे? निवृत्त व्हायचं आहे. आणि हळूहळू निवृत्त झालं तरच आम्हाला ते चैतन्य कळणार आहे. ते संत महात्म्यांना जे कळालेलं आहे ते चैतन्य आम्हाला कळणार आहे. संत महात्म्यांना चैतन्य कसं हो कळलं? त्यासाठी एक दृष्टांत आहे बघा. हे चैतन्य संत महात्म्यांना कसं कळलं ते एक दृष्टांतातून आपण समजून घेऊया. आपल्या घरामध्ये महिला एकमेकीला काय करतात? दूध देतात ना घरी. दूध दिले की म्हणतात, ओ दुधामध्ये पाणी मिक्स केले वाटते. ते रतीब काय तर लावतात ना, त्यामध्ये दुधामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हे जे दुधामध्ये पाणी घातलेलं आपल्याला काढण्याचं सामर्थ्य नाही. पाणी वेगळं काढूया म्हटलं तर काढू शकतो का आपण? नाही काढू शकत. का? तर आपल्यामध्ये सामर्थ्य नाही. ते फक्त म्हणू शकतो पाणी घातले, पण घातले का नाही ते निश्चित माहीत नाही. पण राजहंस एक असा आहे की तो पाणी वेगळं करतो आणि दूध वेगळं करतो आणि त्या दुधाचं ग्रहण करतो तो. तसं संत महात्मे ही जी उपाधी आहे, शरीर ही एक उपाधी आहे. त्यावेळी त्या संतांची दृष्टी ज्यावेळेला उपाधीकडे जाते त्यावेळेला त्या उपाधीचा निराश करतात. जसं राजहंस पाणी वेगळं काढतो, दूध वेगळं काढतो आणि दूध स्वीकारतो, तसं हे संत महात्मे काय करतात? उपाधीला काढतात. शरीर जेव्हा बघतात संत महात्मे, आमचे सद्गुरू जेव्हा समाजाकडे बघतात तेव्हा शरीराकडे बघितल्यानंतर त्यांना लक्षात येतं हे शरीर जे आहे हे मिथ्या आहे. शरीर जे आहे हे मिथ्या आहे, हे नाशवंत आहे. नाशवंत देह जाणार सकाळा. लक्षात घ्या, हे शरीर जे आहे नाशवंत आहे. त्या नाशवंताकडे त्यांची सत्यत्व बुद्धीने ते बघतात की हे नाशवंत आहे, ही उपाधी आहे. ते तात्काळ क्षणाभरात ते उपाधी काढून टाकतात आपल्या विचाराने. आणि आत जे चैतन्य दडलेलं आहे
त्या चैतन्याचं ते स्वीकार करतात, त्या चैतन्याला ते ग्रहण करतात बघा. म्हणून तत्वदर्शी संत महात्मे असतात. आम्हाला ते चैतन्य कळत नाही, सर्वसामान्य लोकांना कळत नाही, म्हणून संतांच्याकडे जायचं आहे, म्हणून संताया भजावे, हे त्याचं कारण आहे. दुसरा दृष्टांत एक देतात बघा, फार सुंदर. आता आपल्या ह्या परिसरामध्ये भात आपल्या भागामध्ये साधारणतः असतंच. भात पेरणी करतात आपण, ते भात आपण मळतो, मळल्यानंतर आपण काय करतो, वारं देतो बघा, किंवा ह्याच्यामध्ये सुपामध्ये वगैरे आपण काय करतो, ते भात झाडत असतो, बरोबर. आणि जे झाडल्यानंतर जे पुढं पडतं ते काय असतो, फोलपट असतं. आणि जे आपल्यापाशी जे सुपात राहतं ते काय असतं, ते धान्य असतं. तर जे झाडणारी जी महिला असते तिनं तिथं असार आणि सार हे त्यांना, त्या माऊलींना कळालेलं असते. ते फलकट जे असतं पुढं पडलेलं फोलपट ते त्याग करतात, आणि जे सार आहे ते धान्य ते स्वीकारतात. अशा प्रकारे संत सुद्धा काय करतात, या देहादी जगामध्ये जे काही त्यांच्या दृष्टीस पडतं, 5 ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून त्यांना जे काही त्यांच्या समोर येतं ते त्या क्षणी ते काय करतात, त्या उपाधीचा निराश करतात, आणि त्यामध्ये असणारे जे चैतन्य आहे ते चैतन्य स्वीकार करतात. तर ते कसं चैतन्य स्वीकार करतात, त्या माऊलीप्रमाणे. ती माऊली कशी करते, जे धान्य आहे, जे आपल्याला हवं आहे, आपलं त्याचं उदरनिर्वाह आहे, त्याचा स्वीकार करतात ते, आणि फोलपट काय करतात, टाकून देतात. तसे संत स्वीकारतात. अशा प्रकारे म्हणून संत काय आहेत, तर हे तत्वदर्शी आहेत. त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याचा मग आपल्याला अभ्यास आहे का बघा तसा? का नाही? तर मायेचा प्रभाव आपल्यावरती फार आहे, आणि मायेचा प्रभाव जर घालवायचा असेल, मायेचा प्रभाव जर आपल्याला घालवायचा असेल तर मग काय करावं लागेल, काय करावं लागेल? नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. हे नाम घ्यावं लागेल. संत ओरडून सांगतात आम्हाला, नाम घ्या. नाम घेतल्यानंतर मायेचा निराश होतो, माया तिथं येत नाही जवळ. म्हणून नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतराची. बरोबर आहे की नाही सांग? हे नामस्मरण एवढं सोपं आम्हाला संतांनी दिलेलं आहे. मग संतांनी आम्हाला योग वगैरे दिला असता की, यज्ञ करा आणि पुण्य मिळवा म्हटलं असते संतांनी, पण ती यज्ञ आम्हाला जमणार काय? ब्राह्मण तसे मिळेनात. तसे जे त्या यज्ञामध्ये जे बसणारी जे जोडी असते ती तशी नसते. यज्ञाला जे साहित्य लागणार आहे ते आपल्याला व्यवस्थित भेटत नाही, शुद्ध भेटत नाही. त्यामुळे आमचा यज्ञ जे असतो तो सिद्धीत जात नाही, आणि ते पुण्य जे मिळायला पाहिजे यज्ञापासून ते आपल्याला मिळत नाही. म्हणजे यज्ञ ह्या काळामध्ये, ह्या कलियुगामध्ये यज्ञ करणे शक्य नाही. म्हणून योग याग विधी येणार नाही शुद्धी, असं तिथं स्पष्टच सांगितलेलं आहे. म्हणून यज्ञाच्या मार्गाला लागायचं नाही. मग योगाच्या मार्गाला तर आम्ही लागाव का हो? माऊली तिथेही म्हणतात, योगाच्याही मार्गाला लागून कलियुगामध्ये योग जमणार नाही. आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य फार कमी आहे. क्षणाभराचा भरोसा नाही, क्षणाभरात काय होईल सांगता येत नाही. अनेक आजाराने हे शरीर आता काय झालेलं आहे, ग्रसित झालेलं आहे. क्षणाचा भरोसा नाही, आत्ता होता परवा गेला म्हणतात. ह्यामुळं आपल्याकडनं योग घडणं शक्यच नाही, आणि योगासाठी ब्रह्मचारी ठेवावं लागतं. आणि आता स्थिती समाजाची अशी दिसते की ब्रह्मचारी आता सध्या कोणीही ठेवत नाही. मग योग कसा घडेल? 10 तास 2 दिवस जर आम्हाला योगामध्ये बसा म्हटलं तर आम्हाला बसता येईल का हो? चांगदेव महाराज 6 महिने एका जागेला बसत होते, तेव्हा सिद्ध झाला त्यांचा योग. मग आम्हाला 2 दिवसात योग सिद्ध होईल का? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योग याग विधी येणार नाही सिद्धी. त्या भानगडीत काय पडू नका म्हणतात. त्यांनी स्पष्ट सांगितलं. म्हणजे संतांची एवढी आमच्यावर काय आहे, कृपा आहे. म्हणून ते संत वारंवार सांगतात, नाम घ्या. हे नाम फक्त कलियुगी उद्धार जर प्राप्त करून घ्यायचा असेल ह्या कलियुगामध्ये, तर नामस्कीर्तनच आपल्याकडनं झालेलं पाहिजे. नामस्कीर्तनच केलं पाहिजे. म्हणून नामावरती फार जोर आहे सध्या. तुकाराम महाराजांचा अभंग घ्या, पूर्ण नामावरती आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा
हरिपाठ घ्या, तिथंही आपल्याला नामस्मरणच दिसतं. नामस्मरण करा. एकनाथ महाराजांचं हरिपाठ घ्या, त्या ठिकाणी सुद्धा नामच घ्या म्हटलेलं आहे. म्हणजे कलियुगी उद्धार हरीचे नाम सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात एका अभंगामध्ये, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा जो इथं जे आता आपल्याला प्राप्त झालेला आहे सुख जे सोहळा, हा कुठं स्वर्गामध्ये सुद्धा असा नाही आहे तिथं मिळत. म्हणून इथं जर आम्हाला जर हा सुख सोहळा भोगायचा असेल, प्राप्त करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी नामस्मरण आपण केलं पाहिजे. अट्टहासानं आपण केलं पाहिजे नामस्मरण. आणि नामस्मरण नाही केलं तर मग कलियुगचा प्रभाव आपल्याला पडतो. कलियुग नाम जप करूच देत नाही, असा प्रभाव आहे त्याचा. मुलगा बापाला विचारत नाही, मम्मी पप्पाला विचारत नाही, आई वडील मुलाला विचारत नाहीत. जे आता सध्याची जी परिस्थिती आपल्या समोर दिसते ती फार विचित्र झालेली आहे आता या कलियुगामध्ये. आणि ह्या कलियुगामध्ये अशी विचित्र परिस्थिती, सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. कलियुगामध्ये काय परिस्थिती झालेली आहे. अहो, नाम घेण्यासाठी 5 मिनिटं वेळ मिळेना झालाय लोकांना. आता नामस्मरण एवढं सोपं साधन आहे. जर नामाचा जर अनुभव जर घ्यायचा असेल तर तुकाराम महाराज संत सांगतात, ओरडून सांगायला, नामस्मरण करून तरी बघा आणि त्याचा मग अनुभव सांगा. पण आपण करत नाही. अहो, कलियुगामध्ये उद्धार जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर नामस्मरण फार सोपं आहे, पण ते सुद्धा घ्यायला वेळ मिळणार नाही. एवढा आम्ही व्याप वाढवलेला आहे जीवनाचा. सर्व काही आमच्यापाशी असून सुद्धा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. कुठं घेऊन जायचं आहे आम्ही हे सगळं मिळवून? एवढं विचार केला पाहिजे. ठेविले अनंते तैशीच राहावे, चित्त असू द्यावे समाधान म्हणलेलं आहे. ज्या परिस्थितीमध्ये मला भगवंताने ठेवलेलं आहे त्यामध्ये सुखानं, आनंदानं, तृप्तीनं, समाधानानं राहा. पण आपण नाही. मोबाईल ॲपलच पाहिजे. मोबाईल 50, 20 हजार, 40 हजारचा पाहिजे मुलग्याला. मग असा जर अवाढव्य आम्ही जर खर्च करायला लागलो तर आम्हाला नामस्मरण जमेल का हो सांगा? नित्य नियमानं आम्ही सगळं हे जर व्यवस्थित जर करायला लागलो, त्यासाठी जर वेळ द्यायला लागलो, नामस्मरणासाठी सद्गुरूंच्या जवळ येऊन बसायला लागलो, संत संगतीमध्ये येऊन बसायला लागलो, तर तिथून आम्हाला एनर्जी मिळते, तिथून आम्हाला सामर्थ्य मिळतं. संतांच्या संगतीत प्रवचनामधून आम्हाला सामर्थ्य मिळतं. म्हणून संतांची संगत आम्हाला घडावी. परमेश्वरापासून सतत मागणी आपली पाहिजे की मला भगवंता संत संगती दे, विसंगती देऊ नको, मला कुसंगती देऊ नको. मला दे दे तर काय दे, मला फक्त मला संतांची संगती दे. तुझी प्राप्ती नाही झाली चालते पांडुरंगा, मला तुझी प्राप्ती नाही झाली चालते, पण संतांची संगती दे. संत ते देव, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. दुसरे कोणी नाही. संत ते देवच आहेत, दुसरं कोण नाही तर तेच आहेत. एकाचे अनेक एक हरी, एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. हरी एकच, हरी अनेक झालेला आहे. ह्यो ब्रह्मामुळे आम्हाला सगळं जग वाटायला आलंय. जग नाही, जगदीश आहे तो. लक्षात आलं का? बघा, आम्हाला जे आता हे सगळं देहादी जगत जे दिसतंय हे दुसरं तिसरं कोणी नाही. हा भ्रम आहे, लक्षात घ्या. आमचा डोळ्याचा भ्रम आहे. आणि संत महात्मे तो भ्रम त्याने आपला काढलेला आहे स्वतःचा. आणि त्या तत्वाला त्यांनी काय केलंय, गवसणी घातलेले आहे. आणि ते तत्व त्यांनी ग्रहण केलेलं आहे. त्यांनी ते तत्वाला जाणलेलं आहे, ते तत्व त्यांनी स्वीकार केलेला आहे. आणि तेव्हा ते सांगतात आम्हाला, ही जी उपाधी आहे, जी हृदयामध्ये आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू. तो जाण, ते समजून घे, ती उपाधी समजून घे. ते चैतन्य आपल्या तुझ्या हृदयामध्ये आहे, ते चैतन्य समजून घे, कळवून घे पटकन. आणि लवकरात लवकर ह्या मार्गाला लाग. सावध हो म्हणतात, आता तरी सावध हो आणि लवकर ह्या मार्गाला लाग. आणि तेव्हा समाधान, तृप्ती, आनंद, निर्भयता, सुख हे आपल्याला तेव्हा प्राप्त होणार आहे. तोपर्यंत आम्हाला सुख मिळणार नाही. नाही तर आपण सतत म्हणत बसणार आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, असं आपण म्हणत बसणार आहे. नुसतं म्हणून चालणार नाही. कीर्तनामध्ये म्हणतो की नाही आपण, आवाज चांगला असतो, वाद्यही चांगलं असतं, पण म्हणजे काय विचारायचं नाही म्हणतात. आमचे सद्गुरू म्हणतात विचारायचं नाही. म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, आणि तुला करायला
काय करायचं आहे पुढं, त्या अभंगाचा भावार्थ घेऊन तुझं जीवन तुनं बदलायचं आहे. काका अट्टहासानं सांगतात, अरे तुम्ही अभंग म्हणता, कीर्तनामध्ये जाऊन म्हणता, पारायण करता, जे बी काही आपण करतो ते सगळं समजून घे. आणि त्या समजून घेण्याचा मार्गच असा आहे की तुला तिथपर्यंत पोचायचं आहे. ते तू अनुसंधान वापर, अनुसंधान घे, आणि घेता घेता तू तिथे येऊन पोशील. मत चित्ता मतगत प्राणा बोधयंता परस्परम कथंतिच्य माम नित्यम तुषंतिच्य रमंतिच्य म्हणतात, भगवंत म्हणतात. असं चर्चेमध्ये राहा, सतत माझी चर्चा कर, मला मन अर्पण कर, तुझं चित्त मला दे, संतांच्या संगतीत सतत राहा, कीर्तन प्रवचनामध्ये राहा, वाईट कुणाला बोलू नको, वाईट काय बघू नको, वाईट काय ऐकू नकोस. त्यावेळी तुझं हे मन शांत होईल, निश्चळ होईल. आणि त्यावेळी ते मन कुठं लागेल तर त्या भगवंताच्या चरणामध्ये लागल, सद्गुरूंच्या चरणामध्ये लागल. आणि असं मन जेव्हा शुद्ध होतं, निश्चळ होतं, त्यावेळी जेव्हा सद्गुरूंच्या चरणाजवळ जाऊन आपण बसतो, त्यावेळी त्या भक्ताची अवस्था काय असते हो. संत चरण लागता, बघा संत चरण जेव्हा आपल्याला स्पर्श होतो त्यावेळी कंठी प्रेम दाटतं, नैनी नीर लोटे, हृदयी प्रकटे रामरूप नाम रूप प्रकटतं. त्यावेळी प्रत्यक्षात तो अनुभव आपल्याला येतो, लक्षात घ्या. पण असं हे शुद्ध होऊन इकडे यावं लागतं. हा प्रत्यक्ष स्वतः आपण अभ्यास केला पाहिजे. सद्गुरू हा अभ्यास करणार नाहीत, आपण अभ्यास करायचा आहे. हा आपण परमार्थ घडवून घ्यायचा आहे, आपण परमार्थाची घडी व्यवस्थित बसून घ्यायची आहे. एक एक वाईट गुण सोडायचे आहेत आणि एक एक चांगला गुण आपल्यामध्ये भरवायचा आहे. आणि असं केलं तरच मन निश्चळ होतं. तेव्हा ते मन निश्चळ झाल्यानंतर त्या परब्रह्मामध्ये ते विलीन होतं, अंतकरणामध्ये विलीन होतं. आणि त्यावेळी आता निचिंतने पावलो विसावा, तुकाराम महाराज म्हणतात, हे मन ज्यावेळेला असं जाऊन ते निवृत्त होतं, अंतकरणामध्ये निवृत्त होतं, झोपेमध्ये ते निवृत्त होतं. पण ते अज्ञानाची अवस्था आहे. पण आम्हाला जागृतीमध्ये ते केलं पाहिजे, स्वप्नी केलं पाहिजे. जागृतीमध्ये जो प्रयत्नानं करतो, मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतकरणामध्ये विलीन होतो, त्यावेळी याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी गोड होणार आपला दिवस, तर अशी अवस्था आपण प्राप्त केली तर आयुष्य घालवायला लागलं चालेल. पण आता ह्या संसाराच्याकडे आता पाठीमागं वळून बघणार नाही, ह्या आसक्तीमध्ये अडकणार नाही. मी आणि माझं हे सगळं माझं म्हणण्यात इथं आता अडकायचं नाही. आता आम्हाला आता भगवंत माझा आहे, सद्गुरू माझे आहेत असं म्हणता आलं पाहिजे. आणि सद्गुरूंच्या जवळ असं जाऊन जवळ आपण बसणार आहे तेव्हा डोळ्यातनं अश्रूच्या धारा लागल्या पाहिजेत. हे माझे सद्गुरू आहेत, ही माझी सुटणूक करून देण्यासाठी आलेले आहेत. मला माझ्या ह्या संसारामध्ये मी अडकलोय, ह्यातनं मला काढण्यासाठी माझे सद्गुरू मला इथं आलेले आहेत, मला प्राप्त झालेले आहेत. आणि तेव्हा अशी जेव्हा वृत्ती कधी येते आपल्यामध्ये, हे मन शुद्ध झाल्यानंतर, पापाची वृत्ती कमी केल्यानंतर, चंचल मन स्थिर केल्यानंतर, आपल्यावरती असलेला आवरण ते दोष निवृत्त केल्यानंतर, हे 3 दोषाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. ह्यासाठी हे मन फार महत्वाचं आहे. हे मन आम्हाला साथ देणं झालंय. का साथ देणं झाले तर संसारामध्ये गुंतले आता कळाले ना आपल्याला, हे मन संसारामध्ये गुंतले, त्याला काढायला शिकलं पाहिजे आपण आता. मग काढायला शिकलं, कुणा बी जाऊन शिकायला पाहिजे. हे ज्यानं काढले त्यांच्या संगतीत जाय नको. आमची संगत कोणाची आहे हो, सगळ्यांना माहिती आहे आपल्या आपल्या संगती कोणा संगत आहे. आपण संगत करतो का सांगा? एक सत्पुरुषांची संगत करतो, भक्तांची संगत करतो का बघा? भजनामध्ये आहेत त्याची संगत करतो का बघा? नाही. आपण तेवढ्यापुरतीच फक्त संगत करतो. भजनात गेलो की तासभरच, कीर्तनामध्ये आलो की तेवढी संगत. मग ह्यामुळं काय होतं, वर्म चुकतं इथं. संतांची संगती मनोमार्ग गती ह्यासाठी म्हटलेलं आहे. भक्त आहेत त्याची संगती करावी, त्यांच्याकडनं जी एनर्जी मिळते, त्यानं सत्वगुण जपलेला आहे आपला, तो साधना करतो, तो आपलं जीवन स्टँडर्ड बनवायला लागलाय, त्याची संगत केली पाहिजे ना आपण. आपण संगती कोणाची करतो? कुसंगत करतो, वाईटांची संगत करतो, नको त्या लोकांची संगत करतो. आणि नको त्या लोकांची संगत केल्यामुळं ही आमची अशी दुर्गती व्हायला आली आहे. आणि ही संगत जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत मन निश्चळ होणार नाही, मन शांत होणार नाही. मन हे शांत तेव्हापर्यंत आपलं होणार नाही, लक्षात घ्या. म्हणून ही कुसंगत
टाळली पाहिजे. आणि ज्यावेळी ही संगती आपली सगळी सुटल आणि आता आपण हात वर करून म्हणतो सावध झालो, सावध झालो, आता मी सावध झालो, आणि त्यावेळा भक्ताची संगत धरतो, सद्गुरूची संगत धरतो, संताची संगत धरतो तो भक्त, आणि मग त्यावेळी त्याला ते वैराग्य येतं, त्याला तेव्हा विवेक जागृत होतो, शमदम आदी षटक त्याचं व्यवस्थित होतं, त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व जागृत होतं, तीव्र इच्छा होती त्याच्यामध्ये निर्माण होते. आता माझा ह्या जीवनाचा एकच उद्देश आहे, भगवंताची प्राप्ती, असा निश्चय झाला पाहिजे. आमचा निश्चय काय आहे? संसार करायचा नेटका, सगळी माझी आहेत, मी त्यांचा आहे, दिसणारं जग हे माझं आहे, पै पाहुणं सगळे माझे आहेत, पै पाहुण्यातलं कोण गेला की छाताड बडवून घेणार मी, घरातलं कोणतरी गेलं तर छाताड बडवून घेणार मी. मग हे दुःखाची लक्षणं आहेत, लक्षात घ्या. असं चालत नाही, लक्षात घ्या. सुख हे माझं स्वरूप आहे, तर सुखाला सतत धरलं पाहिजे. येणारे जाणारे आहेत ते. माऊली सांगतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखता अगमा पायीन अनित्यास्ता ता तितिक्षसो भारत. हे सुख आणि दुःख ही येणारे आणि जाणारे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अडकू नकोसा. जे विचारवंत असतात, जे ज्ञानी असतात, जे सत्पुरुष असतात, जे साधक असतात, ती या सुखदुःखाचा विचार करत नाहीत. त्याला सुख आणि दुःखाच्या वर त्याला जायचं असतं, तेव्हा तो आनंद घेता येतो. त्यावेळी ती उपाधी कळते, ते हृदयामध्ये जो रामो आहे तेव्हा कळतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा, या उपाधी माझी गुप्त चैतन्य अशी सर्वगत. तेव्हा माझ्यामध्ये जी उपाधी आहे, जे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, ती उपाधी जे चैतन्य माझ्यामध्ये आहे, हे शरीर जे चैतन्याच्या अधिष्ठानावर जे चालायला लागले, ती उपाधी मला कळते. मी असा जर चांगल्या पद्धतीने चांगलं वागलो तर कळणार. ते दिवसभर वाईट करायचं आणि संध्याकाळी संतांच्या संगतीतून बसायचं, कळेल का हो? पूर्ण आयुष्य बदलावं लागतं, पूर्ण विचार बदलावे लागतात, तेव्हा कुठेतरी हे चैतन्य कळतं, लक्षात घ्या. आणि असं चैतन्य आपल्याला जर कळायचं असेल तर रात्रंदिवस, तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अहो, युद्ध म्हणजे कुठे जाऊन ह्या बाईसंग भांडायचं जाऊन नाही आहे आम्हाला, कुठल्या पुरुषासंग आम्हाला भांडायचं. आमचं युद्ध माझं युद्ध माझ्याशी चालू आहे, लक्षात घ्या. इथं कोण कोणाचा दुश्मन नाही. मी म्हणतोय म्हणून माझं दुश्मन झाले सगळे जग. आता मी माझं बंदच केलं तर दुश्मन कोण आहे? एकांत माझा सतत आहे, कुणाशी काही चर्चा नाही, सत्पुरुषाची संगत काही सोडली नाही, भक्तामध्ये सतत राहतो. मग मला का त्या तत्वाचा अनुभव येऊ नये सांगा? असं करलं पाहिजे ना आपण, तेव्हा तर ते तत्वज्ञान कळलं, जे संतांना कळालं, जी उपाधी ज्ञानेश्वर महाराजांना कळाली. कळाल्यानंतर ते आम्हाला सांगायला लागले, अरे ती उपाधी कळून घ्या. आणि उपाधी कळून घ्या. उपाधी म्हणजे काय? चैतन्य, देहामध्ये असणारं चैतन्य. ते चैतन्य एकदा जर समजलं तर सुख घडोघडी वाढू लागेल. ते कळलं पाहिजे चैतन्य. आम्हाला का कळत नाही? कळवून घेतलेलं नाही. हे त्याचा सगळा पार्श्वभूमी पाठीमागची सगळी आहे. तेव्हा आपल्याला ते चैतन्य कळतं. आणि ते तत्वज्ञ कुणाला स्वीकारतात? ते तत्वज्ञ संत स्वीकारतात फक्त. इतरांना कळत नाही ते तत्वज्ञान, ते चैतन्य कळत नाही, लक्षात घ्या. आणि ते कळवून जर घ्यायचं असेल तर संताया भजावे, संतांच्या जवळच जावं लागणार आम्हाला. अन्यथा आम्हाला आमच्या ह्या संसाररूपी मोहजाळातनं आम्हाला सोडवता येत नाही, सुटका होणार आमची नाही. आम्हाला कोण सोडवायला येणार नाही. कोण म्हणजे संत महात्मे आम्हाला सोडवायला आलेत, पण त्यांचं आम्ही काय ऐकत नाही. त्यांचं आम्ही ऐकत नाही. किती ग्रंथ आहेत बघा. आयुष्य संपून जाईल तरी आम्हाला ग्रंथ वाचून संपणार नाही. तरी आम्ही कुठला ग्रंथ वाचतो का बघा? ग्रंथ घेतो, पंढरपूरला गेलो, दिंडीमध्ये ज्ञानेश्वरी घ्यायची, हो ज्ञानेश्वरी घ्यायची, तुकाराम महाराजांची गाथा घ्यायची आणि आणायची घरात. आणि काय करायचं? ती फडक्यामध्ये पिवळ्या, पांढऱ्या, निळ्या काय असेल ते भाव असेल त्या फडक्यामध्ये बांधायची आणि त्याला दररोज कुक्कू, भंडारा नुसतं वाहत राहायचं. आता ती कशी कृपा करेल आम्हाला? कृपा करेल का सांगा? काय कशी कृपा करेल आमच्यावर? उघडा ज्ञानेश्वरी, उघडा, त्यातल्या ओव्या वाचा आणि तेव्हा डोसकं उघडेल. ज्ञानेश्वरी उघडा, मग डोसके उघडेल आमचे. आम्ही ज्ञानेश्वरी उघडत नाही, मग डोसकी उघडतील आमची? कशी उघडेल डोकी? म्हणून डोकी आमची काय झाल्यात? बधीर झाल्यात. ही ज्ञानेश्वरी उघडत नाही आम्ही, तुकाराम गाथा उघडत नाही, दासबोध उघडत नाही,
त्या कारणानं आमची डोकी बधीर झालेली आहेत. म्हणून हे ज्ञान आम्हाला घ्यायला पाहिजे. ते ज्ञान पैगा भरवे, हे ज्ञान आम्हाला घ्यायला पाहिजे. संतांच्या जवळ जाऊन बसायला पाहिजे. वाचा येत नाही काय हरकत नाही, वाचा येत नाही काही हरकत नाही, पण संतांच्या जवळ जाऊन तरी बसता येते की. संतांनी सांगितलं त्याच्यावर तरी विश्वास पाहिजे. जा तू ज्ञानी रामकृष्ण हरी म्हण, तेवढ्या विश्वासावर मुक्ती मिळते. लक्षात घ्या. संत जनाबाई, संत मीराबाई यांना मुक्ती कशी मिळाली? विश्वास. भगवंत सत्य आहे, माझे सद्गुरुजींनी सांगितलेले ते त्रिकालवादी सत्य आहे, ते असा विश्वास पाहिजे. अभ्यासानंच मिळते असं काही नाही, भाव पाहिजे. भाव बळे आकळे एरवी नाकळे. भाव पाहिजे, आपल्या हृदयामध्ये प्रचंड भाव पाहिजे, त्यावेळी देव कळतो. एरवी नाकळे, प्रयत्न केला तर मिळत नाही तसा तो. भाव बळे आकळे एरवी नाकळे. म्हणून भावाची निर्मिती जर व्हायची असेल, संतांच्या संगती, भक्तांच्या संगतीत आपल्याला आपल्या आयुष्यातला काही वेळ ह्या भक्तांच्या संगतीत आपल्याला घालवावं लागेल, तरच भावाची निर्मिती होते आपल्या. नाही तर भाव येत नाही आपल्याला. लक्षात घ्या. भाव तोपर्यंत प्रकटच होत नाही आपला. आता घरामध्ये आता आपण बसलो, भाव येतो काय बघा कोणाबद्दल नाही, पण अशी काहीतरी घटना झाली, कोणतरी दुसरंच गेलं तरी जाऊन तिथं आपण रडत बसतो. का? ते वातावरण तसं आहे. इथं वातावरण तसं आहे, इथं वातावरण भावाचं आहे, प्रेमाचं आहे. त्यामुळं आपल्याला ते चांगलं वाटतं. भगवंताची चर्चा चांगली वाटते. आणि हेच चर्चा आपण सतत सतत ऐकत गेलो आणि अंत समय जर आपल्याला आपल्या आयुष्यात सपत आले, त्यावेळी आपल्याला अगदी निष्ठेनं आवडेनं ज्या बी अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये निवांत राहता येतो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भाव. हे कधी? पूर्ण आयुष्य इकडे लावावं लागतं, पूर्ण जीवन आपलं बदलावं लागतं. आता एखादा पाठ धरा आपल्याला दुसरीकडे वळवायचा असेल तर काय करायला ना, तिथं बांध घालावं लागेल ना. त्यावेळी तो पाठ पाण्याला दुसरीकडे वळेल, आपल्याला जिथं पाहिजे तिथं तो पाठ नेता येईल. मग तसा हा जो पाठ आहे, हा पाठ संसाराकडे लागलेला आहे. पाण्याचा पाठ संसाराकडे लागलेला आहे. मग तो पाठ आपल्याला कुठं न्यायचा आहे? आता भगवंताकडे लावायचा आहे. तर मग त्यासाठी काहीतरी प्रतिबंध लावले पाहिजेत ना, त्याला काहीतरी आडवं लावलं पाहिजे. आणि तेच आडवं जर लावलं त्याला इंद्रियांचा संयम म्हणतात. डोळ्यावरती संयम ठेवायचं, कानावरती संयम ठेवायचं, जिभेवरती संयम, गंधवरती संयम, सगळ्या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांच्यावर संयम ठेवायचा. आता जे काही ह्या संसारामध्ये राहून जे काही मी केलेलं आहे, आता इथून पुढे नाही करणार. आताबद्दल मला कधी कळायला नव्हतं, ते वाईट वागलो, सगळं जीवन माझं वाईट केलं माझं पूर्ण, असं तडपलं पाहिजे. कन्या सासुरशी जाये मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. अशी तडपला पाहिजे. तो मासा कसा तडपतो बघा पाण्यामध्ये बाहेर काढला की, तसा तडपला पाहिजे. ह्या संसारामध्ये राहून मी काय झालं हे माझ्याकडनं, किती माझ्याकडनं पाप झाली, काय काय वाईट झालं माझ्याकडून. आणि संतांची नुसती संगत झाली, एक प्रवचन फक्त ऐकलं तर हृदय माझं पूर्ण हल्लं सगळं आज. आणि आता इथून पुढे मी आता सावध होणार. आता इथून पुढे सगळ्या इंद्रियांच्यावर कंट्रोल, सगळ्या वाईट गोष्टींचा नाद, हे ते सगळं, सगळी संगती कुसंगती जे काही सगळं काही सोडणार आहे. सोडणार म्हणजे घरदार सोडून कुठं संन्यास घ्यायचा नाही. सोडणार म्हणजे त्याच्यामध्ये जे अडकलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं, आसक्ती काढून घ्यायची त्यातली, आणि शांत आनंदात राहायचं. कुणाला काय जास्त बोलायचं नाही, काय नाही, आपलं निवांत आनंदाचे डोई आनंद तरंग घेत राहायचा आहे. अहो सगळ्यांना तो आनंद भोगता येतो, पण प्रयत्न केला पाहिजे ना, प्रयत्न केला पाहिजे. मग त्या प्रयत्नासाठी काहीतरी आपल्याला मोल द्यावं लागेल. सहज मिळणार नाही. आमची सगळ्यांची इच्छा काय माहिती आहे काय? गुरूंच्या जवळ गेल्यानंतर गुरुने असं करावं आणि शिष्यानं ह्यातनं दिव्य ज्योती आलेली दिसावी, प्रकाश आलेला दिसावा, आणि तो शिष्याच्या डोसक्यात घुसावा आणि दिश्यमय वा 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 भगवंत आज तुझं दर्शन झालं. असं कसं होईल? ही डोळं ते नाही दिसत, डोळ्यांना अगोचर आहेत, हे डोळ्यांना दिसत नाही तो भगवंत. तो अनुभवाचा विषय, तो फक्त भगवंताला अनुभव करता येतो. वाऱ्याचा बघा, डोळ्यांना दिसतं का वारं? बघा, दिसतं वारं? डोळ्यांना दिसत नाही. लक्षात घ्या. त्यांना जर बघायचं असेल त्या भगवंतांना, तर त्यांचा फक्त अनुभव घेता येतो. लक्षात घ्या. अंतकरण जेव्हा निर्मळ होतं का नाही, क्षणाक्षणाला तो अनुभव घेता येतो. लक्षात घ्या. क्षणाक्षणाला भक्तांच्या जवळ जाऊन बसा तरी खरं,
एखादा असा उन्मत्त झालेला भक्त जो आहे, जो भगवंतामध्ये तल्लीन झालेला जो भक्त आहे, अहो त्याच्या जवळ जाऊन बसा तरी खरं. आणि त्याची अवस्था पहा काय झालेली आहे. रात्रंदिवस त्या भगवंतामध्ये तल्लीन झालेले आहेत. अहो मीराबाईंचं लक्ष, संत मीराबाईंचं जरासं चरित्र बघा. एक लेडीज होते, एक स्त्री होते, पण पूर्ण समाजामध्ये विना घेऊन चिपळ्या घेऊन अहो नाचत चालली होती. मीराबाई माझी बघा, संत माझे, लाज भय शंका दुराविला मान, न लागे साधन या परते. लाज भय चिंता घबराहट हे सगळं सुटावं लागतं. आणि ते सगळं सुटल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते, समाधानाची प्राप्ती होते, लक्षात घ्या तृप्तीची प्राप्ती होते. हे सगळं निघावं लागतं. आता आपल्याकडे सगळं भरलंय तेच. मीराबाईंचं जरा थोडंसं बघितलं तर लक्षात येतं. मीराबाई, संत मीराबाई अभंग म्हणतात ते. मीराबाई म्हणतात, अहो असं गलीन जातात विना मेरा तो कृष्ण, मेरा तो कृष्ण, असं सगळं गली गलीमध्ये सांगतात. मेरा तो कृष्ण आहे, मेरा तो कृष्ण. मग ते म्हणतं माझं पती म्हणते का बघा, माझा फक्त कृष्ण आहे म्हणतात. मीराबाईंनं एक त्याच्यावर एक फार सुंदर असं त्यांनी गाणं एक आहे. मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. बघा अशी ती मगन झाली. त्या हरीमध्ये काय झाली, ते मगन झाली. तिला मी कोण आहे हे तिला मीराबाईला कळना, अशी मीरा झाली. गली 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 हरिगुण गाणे लगी. बघा नाचायला लागली त्या भगवंताच्या नादात. मग आम्ही नाचतोय का तसं? मेरा हो गई जोगन, मेरा हो गई जोगन, वो तो गली 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 हरिगुण गाने लगी. मेरा हो गई मगन. आपल्या हरीमध्ये ती एवढी तल्लीन झाली, मग्न झाली ती. आणि तेव्हा ती विना चिपळ्या घेऊन नाचायला लागली. महलो में पली. मीरा राणी एक राजाची मुलगी होती, लक्षात घ्या. मग तिचं कसं राहणीमान असेल बघा. आम्हाला तरी आता काय आमची अवस्था सगळ्यांची माहितीच आहे आपापल्याला. आपण सगळं खाऊन पिऊन सुखी आहे, पण भगवंताचं नाव घेतो का बघा. तळमळ नाही, तळमळ नाही. आम्हाला लक्षात घ्या, आम्हाला तळमळ लागलेलं नाही. तळमळ लागायला पाहिजे. संसार खोटा आहे हे कळलं पाहिजे. त्या मीराबाईंना कळालं, संत मीराबाईंना कळालं. लक्षात घ्या. महलो में पली बिस्तरे में सोई, महलों में पली मखमली में सोई, वो तो हरिगुण गाने लगी, वो तो हरिगुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो हरिगुण गाने लगी. ऐसी लागी लगन. ऐसी लगन लागली पाहिजे आपल्या. असं लगन लागलं पाहिजे, असं प्रेम झालं पाहिजे त्या भगवंतावर. त्यावेळी ते तत्व कळतं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. मीराबाईंना ते तत्वज्ञ कळालं, ते गुप्त उपाधी कळाली, सर्व संतांना कळाली, भक्तांना कळाली. आम्हाला जर कळवून घ्यायचं असेल तर ऐसी लागी लगन, अशी लगन लागली पाहिजे. असं प्रेम भरलं पाहिजे भगवंताबद्दल. एवढं प्रेम झालं पाहिजे की ज्या क्षणी भगवंत दिसतील त्या क्षणी अंतकरण हल्लं पाहिजे. डोळ्याच्या आसरू धारा लागल्या पाहिजेत. त्यावेळी हे हृदय द्रवित होतं, लक्षात घ्या. आणि मग आपलं जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला प्राप्त होतं. सद्गुरूची भेट होते, भगवंताची प्राप्ती होते, लक्षात घ्या. आणि ही आपल्या सर्वांना भगवंताची प्राप्ती व्हावी तशी संत महात्मे, ज्यांनी तत्वाचा बोध झालेला आहे, ज्यांना साक्षात्कार झालेला आहे, असे आम्हाला संत आम्हाला भेटलेले आहेत. असंच निर्मळ मन घेऊन, पवित्र मन घेऊन आमच्या सद्गुरू काकांच्या जवळ जावा आणि त्यांच्या जवळ जाऊन, काका ही माझी उपाधी एवढी दूर करा. त्यांच्यापाशी जावा. 100% ते उपाधी दूर करतील आणि ते चैतन्य दाखवून देतील तुम्हा आम्हाला. भगवंताची प्राप्ती करून देण्यासाठी माझं सद्गुरूच आहेत एक, तेच माझं पांडुरंगाचं आहे, ते दाखवणार आम्हाला. म्हणून आपण तुम्हाला सर्वांना विनंती आहे, त्यांच्यापाशी जावा आणि त्यांना हात जोडून त्यांना प्रणिपात घाला.
तद्विधीन प्रणिपातेन परिप्रेष्ण सेवया उपदेशंती ते ज्ञानम ते ज्ञानी तत्वदर्शिनी. त्यांना असं प्रणिपात करा, सेवा करा त्यांच्या चरणाची, आणि तेव्हा ते गुह्य दडलेलं जे ते तेव्हा चैतन्य दाखवतील आम्हाला, पांडुरंग आम्हाला दाखवतील. असं तुम्हा सर्वांना ते चैतन्य मिळो, त्याचं दर्शन हो, त्यांच्यापाशी जावा, तुम्हाला सर्वांना आनंद मिळावा, तुम्हाला सर्वांना आनंद तो मिळावा, अशी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मी अनन्य विनंती करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.